तर त्याच्यावर दुसरी कुठली बातमी नसून फक्त आघाडी सरकारचे एक मंत्री आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नवाब मलिक साहेबांना ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल होताना दाखवलं आणि त्यांना बोलवलं गेलं होतं म्हणून त्याप्रमाणे ते तिथे गेले आणि तिथपासून जे मागच्या 4 तासामध्ये सुद्धा जे काही राजकारण आम्ही पाहतोय की भारतीय जनता पार्टीचे कदम म्हणा किंवा आणखी लोक म्हणा तसे ते टेलिव्हिजनवाल्यांनी माझासून विचारलं आणि मी आपलं थोड्यात आपल्या प्रतिक्रिया दाखवली पण ह्या संदर्भात काय खुलासा करायची फार आवश्यकता आहे। आश्चर्य मला हे वाटतंय की आज अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनला ही गरज कशी वाटली की आज मीडियाला सांगावा की ईडीचे ऑफिसर PMLA मध्ये गैरकायदेशीर काम करत नाही, चोर की दाढी में तिनका का हे सांगावा लागला तिला। महाराष्ट्राचे राजकारण चाललं आहे 2019 पासून ज्यावेळी आघाडीची सरकारची मागणी झाली आणि भारतीय जनता पार्टीला एक मोठा धक्का लागला की नरेंद्र मोदी आणि अमित शाह सारख्या माणसं हे थांबू शकले नाही। फडणवीसनी जे काय गेम खेळायचं होतं ते सर्व खेळून सुद्धा भारतीय जनता पार्टीची सरकार पडली गेली आणि आघाडीची सरकार आली। त्या दिवशीपासून मुख्यमंत्रीचा पद देवेंद्र फडणवीसचा गेला तिथपासून आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस कुठलाही मौका कुठलाही चान्स सोडत नाही की हे सरकार कशी पाडायची। हे सरकार पाळायचं आम्ही एक वचन घेतलंय, आज नाही उद्या हे सरकार आम्ही पाडणार, कायदेशीर गैरकायदेशीर दादागिरीनी काय वाटेल तर करून कुठल्याही मार्गाने। तर हे प्रकरण मागचे 1.5 वर्ष जे आपली हे सरकार आघाडीची सरकार आपला चांगला काम करते तो कुठले कुठले काही इश्यू काढून त्यांना पाडायचा प्रयत्न करायचा हे आपण सर्वांना माहिती आहे, मला त्याबद्दल काही सांगायची गरज नाही आहे। आता मला थोडंसं PMLA बद्दल जे अर्थमंत्री बोलले त्या संदर्भात मला विचार सांगायचा आहे की मी आदर करतो निर्मलाजीचा आणि मला सुद्धा प्रसंग मिळाला आहे सदनमध्ये निर्मलाजीच्या बरोबर इंटरॅक्ट करायचं आहे, मी त्यांना भेटलो आहे, माझे कामंसुद्धा त्यांनी ऐकले आहेत आणि ती एक चांगली व्यक्ती आहे। पण आज त्यांनी हे म्हटलं की PMLA कायद्याच्या अनुसार काम होतो आहे आणि ईडीचे ऑफिसर त्याचा दुरुपयोग करू शकत नाही। मला त्यांना सांगायचं असेल की मॅडम तुम्ही अर्थ मंत्रालय सांभाळता, गृह मंत्रालय जे आहेत त्यांनी ह्या संबंधित प्रश्नावर उत्तर दिले पाहिजे आणि मी माझा हा आजचा आपला संबोध आहे तर मी माननीय गृहमंत्री नाही अर्थमंत्रीच्या व्यतिरिक्त गृहमंत्रीलाही विचारायला लागतो की देशभरामध्ये मागच्या 7-8 वर्षाच्या NDAच्या काळामध्ये आणि विशेषतः 2019च्या नंतर सेकंड NDAच्या काळामध्ये ज्या प्रकारे केंद्रीय इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचा दुरुपयोग होतो आहे त्या संदर्भात बराचसा रेकॉर्ड आपल्याला मिळू शकतो। मला आता प्रत्येक मोजायची गरज नाही आहे, प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की राजकारणासाठी ही यंत्रणाचा दुरुपयोग होतो आहे। वेस्ट बेंगालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे सेंट्रल एजन्सीजला तिथे पाठवलं, सेंट्रल पोलीसला पाठवलं की कुठल्याही प्रकारे ममता बॅनर्जीला पाडायचं आहे, वेस्ट बेंगालमध्ये आपली सरकार करायची पण ते विफल झाले। त्यानंतर जिथे कुठे त्यांना मिळाला चान्स तिथे इन्कम टॅक्स, CBI, ED, NIA अमुक असे एजन्सीज जे नॅशनल एजन्सीज त्याचा फायदा घेऊन राजनीतिक लाभ कसे करायचं, राजनीतिक ऑपोनंटला कसं त्रास द्यायचं आहे त्याचा हा एक प्रकरण लेटेस्ट आज सकाळी नवाब मलिकवर अटकचे झालेलं आहे। PMLA मध्ये पोलीस ऑफिसरांना मी आणलं, हे पुस्तकसुद्धा म्हणजे आमचं तर हे काम आहे, असे मॅटर्स आम्ही चालवतो कोर्टात। निर्मलाजींना कदाचित अंदाज नसेल पण ह्या कोर्टामध्ये ज्यावेळी PMLAची केस संदर्भात कुठल्याही नागरिकांना, नवाब मलिकचा मी म्हणत नाही, कुठलाही एक भारतीय नागरिक गरीब असो अननोन असो साधारण माणूस असेल त्याच्यासाठी प्रोटेक्शनचेही जे प्रोव्हिजन आहे की कोणालाही आपल्याला अधिकार फ्रीडमचा आहे, आपलं फ्रीडम कोण घेऊ शकतो, कायदेशीर घेऊ शकतात। तर PMLA मध्ये इंडियन पिनल कोड किंवा इतर कायदे जे आहेत त्यापेक्षा PMLA मध्ये अधिकाऱ्यांना अधिक अधिकार आहे, पॉवर त्यांची वास्ट आहे आणि जिथे पॉवर्स वाढतात
तिथे त्याचा चेक वाढायची आवश्यकता असतात. हे माझं नाही, सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. 1994च्या सुप्रीम कोर्टचा निर्णय जोगेंद्र कुमारचा आहे. ते जर आपण थोडासा अभ्यास करून घेतला तर आपल्याला निष्पन्न होईल, हे दिसून येईल की सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की जिथे काय पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला आपण अधिकार देतो किंवा अधिकार त्यांचे वाढवतो, तिथे त्या अधिकाराला चेक अँड बॅलन्ससाठी व्यवस्थित चेक असला पाहिजे. आता ईडीचे ऑफिसर कसे वागतात मला काही सांगायची गरज नाही आहे. CBIचे ऑफिसर कसे वागतात, हाच ईडी काही महिन्यापूर्वी, काही वर्ष 2 वर्षापूर्वी मला आठवतं शरद पवार साहेबांना बोलवायचा समन्स इश्यू केला होता. काय झालं मग, खोटा होता म्हणून लगेच मागे घेतला. म्हणजे हे एक मी उदाहरण देतो की त्यांना कोणालाही बोलवायचं, तासातास बसवायचं, काही नसेल तर कसे गुन्हे निर्माण करायचं, एव्हिडन्स खोटे तयार करता त्यांना येते कायद्याच्या दृष्टीमध्ये, तेही करता आलं. नंतर कोर्टात बघू आम्ही, तुम्हाला सोडून देतील कोर्ट. पण तुम्हाला हरास करायचं असेल तर ते एक साधारण व्यक्तीला हरास करायचे बरेचसे मार्ग हे PMLAचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सला असतात.